निजामशाही वाचवण्याचा शहाजीराजांचा प्रयत्न फसला आणि त्यामुळे शहाजीराजांना आदिलशहामध्ये सहभागी व्हावं लागलं। आदिलशहामध्ये सहभागी करून घेताना आदिलशहाला शहाजहाननं सांगितलं की शहाजीराजांना महाराष्ट्रात ठेवू नकोस, नाहीतर हा पुन्हा बंड करून उठेल। त्यांना दक्षिण मोहिमेवर किंवा दक्षिणेकडे यांची रवानगी कर। आदिलशहाला ही गोष्ट पटली आणि आदिलशहानं शहाजीराजांची रवानगी रणदुल्ला खानासोबत दक्षिण मोहिमेवर केली। रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली यावेळेस बरेच सरदार दक्षिण मोहिमेवर होते। त्याच्यामध्ये अंकुश खान, मसाऊद खान, याकूत खान, हुसेन अंबर खान यांसारखे मुस्लिम सरदार होते। त्याच्याशिवाय गाडे, घोरपडे, पवार, इंगळे यांसारखे मराठी सरदारही होते। पण रणदुल्ला खानाच्या मनात शहाजीराजांविषयी एक वेगळाच आदरभाव होता। आणखी रणदुल्ला खानाला शहाजीराजांचा पराक्रम माहीत होता। शहाजीराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी कसं या बाकीच्या मुस्लिम शाह्यांबरोबर युद्ध पुकारलं। सलग 3 वर्ष निजामशाहीला वारस नसताना एक पुत्र दत्तक घेऊन त्याला आपल्या मांडीवर ठेवून निजामशाही वाचवण्याचा कसा त्यांनी प्रयत्न केला, या सर्व गोष्टी रणदुल्ला खानाला शहाजीराजांविषयी माहीत होत्या। त्यामुळे शहाजीराजांविषयी रणदुल्ला खानाच्या मनात एक वेगळाच आदरभाव होता। रणदुल्ला खान मोहिमेच्या प्रत्येक गोष्टीत शहाजीराजांचा सल्ला घ्यायचा, त्यांचा आदर ठेवायचा। कर्नाटक मोहीम सुरू झाली आणि कर्नाटकातील पेनुकोंडा, बसावनपट्टण, होसपेट, श्रीरंगपट्टण, कावेरीपट्टण यांसारख्या राज्यांवर आदिलशहाने विजय मिळवला। या राज्यातील राजे हिंदू होते, त्यामुळे शहाजीराजांनी या ना त्या मार्गातून ही राज्ये साप बुडण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले। शहाजीराजांनी ही राज्य बुडू नये यासाठी मध्यस्थी चालू केली। या कर्नाटकातील जिंकलेल्या राज्यांवर शहाजीराजे तह, करार, मांडलिक्या या माध्यमातून ही राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला। ही राज्य यशस्वीरित्या वाचवली सुद्धा आणि त्यामुळे या राज्यातील राजांच्या मनात शहाजीराजांविषयी एक वेगळाच आदरभाव निर्माण झाला। शिवाय शहाजीराजांनी पराक्रम गाजवल्यामुळे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणदुल्ला खानानं जी विजय मिळवली होती, त्याच्यामुळे रणदुल्ला खानही आनंदी झाला आणि त्याने शहाजीराजांना बंगळूर हे शहर भेट दिली। इतिहासातील या घटनेवरून एक गोष्ट मात्र नक्की शिकता येते की शत्रू पक्षामध्ये जरी आपल्या विचाराची लोक असतील तर त्यांना पूर्णपणे नामोहरण न करता ते लोक भविष्यात आपल्याला येऊन कसे मिळतील, आपल्याशी, आपल्या विचारांशी ते लोक एकरूप कसे होतील याचा विचार करून पावले टाकली पाहिजे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। शिवाय या इतिहासातील घटनेतून आपल्याला काय बोध घेता आला तेही कमेंटमध्ये सांगू शकता। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।